महावितरणच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण शहरवासियां त्रस्त। समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष दीपक शेळके। महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात। दीपक शेळके। महावितरणच्या शहरातील कारभार भोंगळ झालाय। लाईट कधी येते कधी जाते, वीज येण्या जाण्याला काळ वेळ राहिलेला नाही। अनेक भागात विजेच्या तारा लोंबकळलेल्या आहेत। जास्त दाब आहे तिथं कमी दाबाची रोहित्र बसवलेली आहेत। महावितरणचा शहरात भोंगळ कारभार सुरू आहे अशी टीका शहरातील नागरिक करत आहेत। मान्सून पूर्व कामे वेळेवर न केल्यामुळे आणि मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। संपूर्ण जालना शहराला महावितरणने वेठीस धरले असून शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांच्या महावितरण विरोधात तक्रारी आहेत। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब झुकल्यामुळे किंवा जमीनदोस्त झाल्यामुळे विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत, तर काही ठिकाणी 5-5, 6-7 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण आहेत। तर टटुपुरा दुखीनगर भागामध्ये उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे अक्षरशः जळाली आहेत। काही ठिकाणी 2-2 दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे। अशा अनेक तक्रारी संपूर्ण शहरामध्ये महावितरणच्या विरोधात आहेत। अशात महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा फोन घेत नसल्याच्याही अनेक तक्रारी शहरवासियांच्या आहेत। याकडे उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष दीपक शेळके यांनी आज दिनांक 24 रोजी शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवर माध्यमांशी बोलताना केली आहे। मान्सून पूर्व कामे झालेली दिसत नाहीत, मात्र तरीही महावितरणकडून कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। ज्या ठिकाणी कामे झालेली नसताना झाल्याचं दाखवलं त्या ठिकाणच्या कामाची चौकशी करायला हवी अशी मागणी दीपक शेळके यांनी केली आहे। महावितरणचा अलीकडच्या पाऊस झालेल्या 10 दिवसात पितळ उघड झाला असून गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। नाही, महावितरणचा कारभार सध्या भोंगळ कारभार सुरू आहे। अभियंते कामं करत नाही, लाईनमॅन कामं करत नाहीये। आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळा पुढे तोंडावर आहे। अवकाळी पावसामुळे थोडंफार वारं वादळ झालं की लगेच 4-4 घंटे 6-6 घंटे लाईट जाते। कुठं खांब वाकडे झालेले, कुठं तारा लोंबकळलेल्या आहे। नळगल्ली भागात तर 4 दिवसापूर्वी तार तुटल्यामुळे गायीवर पडली, ती गाय मृत पावली। त्याची सध्या कुठं नोंद नाहीये। त्याच नळगल्ली भागात एक बांधकामाचे काही बांबू बाहेर आलेले आहेत। ते बांबू लाईटच्या तारांना लागू तिथले तार तुटलेले आहेत। आता ते तार अशा वेळेस तुटले सकाळच्या वेळेस की ज्यावेळेस तिथे वाहतूक नसते। नळगल्लीच्या भागात वाहतूक जास्त असते। जर दुपारच्या वेळेस घटना घडली असती तर काही नागरिकांचे बळी सुद्धा जाण्याची त्या ठिकाणी शक्यता होती, परंतु सकाळी घटना घडली। दुर्दैवाने काही तिथं दुर्घटना झाली नाही। अशाच घटना विविध काही चंदनजिरा भागात, काही रामनगर भागात विविध घडलेल्या आहेत, काही पुष्पकनगर भागात आहे आणि कुठं तर जिथं जास्त दाबाचे रोहित्राची आवश्यकता आहे तिथं कमी दाबावाले रोहित्र आहे। घडी अर्धा तास, 1-1 तास, 2-2 तास लाईट गायब राहते। जुन्या जालना भागातही परिस्थिती तीच आहे। जुन्या जालना भागात तर लाईट दिवसाही आणि रात्री तास-दीड तासानंतर लाईट अर्धा तास तरी गेलेली असते। तर फार भोंगळ कारभार सुरू आहे। कामे करणे अत्यंत गरजेचे असताना यांनी कामे केले नाही। यांनी कामं केले असतील, कदाचित बिलं उचलले असतील, कामं झाले नसतील, त्या चौकशीचा भाग आहे। त्या अभियंत्यांनी, त्यांच्या विभागाच्या वरिष्ठांनी याविषयी चौकशी करायला पाहिजे। मी दीपक शेळके, समाजवादी पार्टी शहराध्यक्ष, जालना।